तिलकनगर बाल विद्या मंदिर स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश बालभारती यूनिट 5 पोएम नंबर 5 मी myself and I page number 49. Today we are going to learn about poem number 5 me myself and I. Let's start. Poem number 5 me myself and I. मी म्हणजे मला, myself म्हणजे स्वतः and I म्हणजे मी. लिसन सिंग अँड ॲक्ट. लिसन म्हणजे ऐका, सिंग म्हणजे गा अँड ॲक्ट म्हणजे कृती करा. आधी आपण ही कविता म्हणून घेऊया. मी मायसेल्फ अँड आय वी वेंट टू द किचन अँड एट ए पाई. देन माय मदर शी केम इन अँड चेस्ड अस आउट विथ अ रोलिंग पिन. बघा इथे ही कविता ॲनोनिमस आहे, म्हणजे अज्ञात. हे कविता कोण लिहिलेलं आहे आपल्याला माहिती नाही आहे. आता ही कविता आपण अभ्यासूया. मी मायसेल्फ अँड आय. मी म्हणजे मला, मायसेल्फ म्हणजे स्वतः अँड आय म्हणजे मी. वी वेंट टू द किचन अँड एट ए पाई. वेंट म्हणजे गेले, किचनमध्ये स्वयंपाक खोली, एट म्हणजे खाल्ले, पाई म्हणजे एखाद्या ब्रेडचा स्लाइस किंवा पेस्ट्री. ॲज यू कॅन सी दी पिक्चर. वी वेंट टू द किचन अँड एट ए पाई. आम्ही किचनमध्ये गेलो आणि पेस्ट्री खाल्ली. देन माय मदर शी केम इन. नंतर आई आत आली म्हणजे किचनमध्ये आली. अँड चेस्ड अस आउट विथ अ रोलिंग पिन. चेस्ड म्हणजे मागे लागणे आणि रोलिंग पिन म्हणजे लाटणे. आई लाटणे घेऊन आमच्या मागे लागली. या कवितेचा थोडक्यात अर्थ असा आहे की आईने एखादा पदार्थ बनवलेला आहे आणि आम्ही तो आईला न विचारता खाल्लेला आहे आणि आईला त्याचा राग आलेला आहे आणि आई आमच्या मागे लाटणे घेऊन मागे लागलेली आहे, असा या कवितेचा अर्थ आहे. लुक अँड से म्हणजे बघा आणि म्हणा. मायसेल्फ MYSELF मायसेल्फ म्हणजे स्वतः. किचन KITCHEN किचन म्हणजे स्वयंपाक खोली. एट ATE एट म्हणजे खाल्ले. PIE पाई म्हणजे स्लाइस ब्रेडचा तुकडा किंवा एखादा पेस्ट्री. चेस्ड CHASED चेस्ड म्हणजे मागे लागणे किंवा लागली. रोलिंग पिन ROLLING PIN रोलिंग पिन म्हणजे लाटणे. इथे अबाउट मायसेल्फ म्हणजे इथे स्वतःबद्दलची माहिती दिलेली आहे, ती लिहायची आहे या पद्धतीने. माय नेम इज वृषाली. माझं नाव वृषाली आहे. आय एम स्टडिंग इन फर्स्ट स्टँडर्ड. मी पहिलीमध्ये शिकत आहे. आय एम 7 years ओल्ड. मी 7 वर्षाची आहे. आय लिव्ह इन डोंबिवली. मी डोंबिवलीत राहते. माय फ्रेंड्स नेम इज गार्गी. माझ्या मैत्रिणीचं नाव आहे गार्गी. माय हॉबी इज डान्सिंग सिंगिंग. माझं आवडतं छंद आहे डान्स करणं आणि गाणं गाणं. माय फेवरेट कलर इज ग्रीन. माझा आवडता रंग आहे ग्रीन. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याबद्दलची माहिती लिहायची. टेल अबाउट युअर सेल्फ अँड राईट इट इन अ फ्यू लाईन्स. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याबद्दलची माहिती लिहा. कॉपी दी वर्ड्स इन युअर वर्ड फाईल. या कवितेत आलेल्या शब्दांची तुम्ही यादी तयार करा, तुमच्या वहीत लिहून काढा. बघा इथे एक गेम आहे. थ्रो दी बॉल म्हणजे बॉल टाकणे हा एक गेम आहे. तो गेम कसा खेळायचा आपण समजून घेऊया. स्टँड इन अ सर्कल म्हणजे एका सर्कलमध्ये उभे राहा. टेक दी बॉल टेल युअर नेम. टेक दी बॉल म्हणजे बॉल घ्या आणि स्वतःचं नाव सांगा. थ्रो दी बॉल टू युअर फ्रेंड. बॉल घेतलेला बॉल तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीकडे टाका. आस्क हिम हर. बोला तिला किंवा त्याला. विचारा व्हॉट्स युअर नेम. म्हणजे या पद्धतीने बघा ह्याच्याकडे बॉल आहे, हा बॉल फेकतोय आणि विचारतोय व्हॉट्स युअर नेम. बॉल टाकताना पुढच्या मुलांना विचारायचं आहे तुझं नाव काय आहे. मग नंतर तो बॉल जो पकडतो आहे त्याने त्याचं नाव सांगायचं. इथे बघा या मुलीने हा बॉल पकडलेला आहे. ती म्हणते माय नेम इज सोनल. माझं नाव सोनल आहे.
अशा पद्धतीने बघा, परत ही मुलगी या मुलीकडे बॉल टाकत आहे आणि टाकता टाकता विचारत आहे, व्हॉट्स युअर नेम? तुझं नाव काय आहे? आणि ही मुलगी बॉल घेतलेली आहे आणि ती म्हणते, आय एम रिया. ती म्हणते, माझं नाव रिया आहे. याच पद्धतीने कंटिन्यू दी गेम्स अंटिल एव्हरीवन गेट्स अ चान्स. म्हणजे अशाच पद्धतीने हे गेम चालू ठेवायचे जोपर्यंत या सगळ्या मुलांकडे बॉल जात नाही, तोपर्यंत हा गेम चालूच ठेवायचा आहे. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या नावाच्या ऐवजी व्हेजिटेबल्स नेम, ॲनिमल्स नेम, फ्रुट्स नेम हे घेऊन तुम्ही हा गेम खेळू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर हा गेम एन्जॉय करा. थँक्यू.